नमस्कार, मी सोमनजी मयुरेश वाटवे. गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमात दूरदर्शनच्या दर्शकांचे स्वागत करते. आज आपण या विशेष कार्यक्रमात श्री रमेश वस्कर सरां यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात सरांविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. आज आपण एका हरहुन्नरी अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. गोव्यात राहून बालसाहित्यात त्यांनी फार मोठे काम केलेले आहे. अनेक साहित्यिक सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा घनिष्ठ असा संबंध आहे. नेहमी प्रसन्न खेळकर असं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. एखाद्या माणसाच्या संपर्कात आल्यावर इतरांनाही त्यांच्यातील या चैतन्याचा अनुभव येतोच. अनेक संस्था स्वतःच्या सक्रिय सहभागाने त्यांनी आजपर्यंत जिवंत ठेवलेले आहेत. गोमंत साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष माननीय रमेश वस्कर सर हेच आहे आजचे आपले हरहुन्नरी असे व्यक्तिमत्व. पत्रकारितेच्या क्षेत्रात सरांनी आपल्या कामाने वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. तसेच पेशाने शिक्षक असलेल्या वस्कर सरांनी अनेक आदर्श असे विद्यार्थी घडवलेले आहेत. सर्वप्रथम सरांचे अभिनंदन. धन्यवाद. वस्कर सरांना अलीकडेच गोवा सरकारच्या भाषा संचालनालयाचा प्रतिष्ठेचा असा राजभाषा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. सर, हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? ज्यावेळेला मला हा पुरस्कार मिळाला तो जाहीर झाला आणि मला भाषा संचालनालयातून फोन आला त्यावेळेला मी खूप हुरळून गेलो, खूप आनंद झाला. कारण एवढा मोठा प्रतिष्ठेचा कैलासवासी आणि दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाद सातोस्कर यांच्या नावाने हा जो पुरस्कार आहे प्रतिष्ठेचा तो मिळाला. मला खूपच आनंद झाला. माझं कार्य आहेत परंतु तो मिळणं खूप मुश्किल असतं आणि तो मला मिळाला ह्याचा अतिशय आनंद झाला आणि मी त्याच्यातच भारावून गेलो की माझं कार्य आहे त्या कार्याची पावती मला मिळाली असं मला वाटलं. नक्कीच सर, आणि योग्य अशाच व्यक्तीची निवड झाल्याबद्दल आम्हालाही खूप अभिमान वाटतो. अनेकांनी मला फोन करून सांगितलं की योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिलेला आहे आणि तुमचा जो गौरव होतोय तो खूप आनंदाचा आहे आणि आम्हाला कौतुकच आहे असं सगळ्यांनी बोलल्यावर सुद्धा मी खूप हुरळून गेलो, आनंदित होऊन गेलो. सरांना असे मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये दी गोवा हिंदू असोसिएशन मुंबईचा पद्मश्री बाबा बोरकर पुरस्कारही आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सरांची काय प्रतिक्रिया होती त्यांच्याचकडून ऐकूया. खरं म्हणजे दी गोवा हिंदू असोसिएशन ही मुंबईची मोठी संस्था आणि कविवर्य बाबा बोरकर पद्मश्री त्यांच्या नावानं जो दरवर्षी पुरस्कार दिला जातो, एका वर्षी मराठीतील साहित्यिकाला आणि एका वर्षी कोकणीतील साहित्यिकाला, परंतु हा सुद्धा खूप प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो आणि तो पुरस्कार कसा मिळाला हे मला माहीत नाही. कारण माझी पुस्तकं त्यांनी वाचली तिथं ज्या परीक्षक मंडळी आहेत त्यांनी, आणि मौन मातीचं हे माझं पुस्तक त्यावेळेचं पहिला कविता संग्रह आणि या कविता संग्रह ज्यावेळेला हा प्रतिष्ठेचा मुंबईचा पुरस्कार मिळाला त्यावेळेला मी खूपच भारावून गेलो. त्या लोकांचे मला फोन आले की असं सर, अरे म्हटलं माझी निवड कशी झाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी? तर ते म्हणाले नाही की आमच्या परीक्षक मंडळाने अभ्यास करूनच तुम्हाला दिलेलं आहे. ज्यांचं साहित्य दर्जेदार असतं, वाखाणण्यासारखं असतं आणि त्याला काहीतरी परिसीमा असते चांगल्या याचं, ते निष्कर्ष लावून तुम्हाला हा पुरस्कार दिला आणि तो तुम्ही स्वीकार करावा असं मला त्याने सांगितलं. त्यावेळेला मला खूप अतिशय आनंद झाला की मी काय लिहितो त्याची कुठेतरी नोंद घेतली जाते, कोणीतरी नोंद घेतं, याच्यातच मला खूप आनंद झाला. नक्कीच असे अनेक सरांना पुरस्कार मिळालेले आहेत. एक विशेष उल्लेख करायचा झाला तर मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांचा बालवाङ्मय पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. बालसाहित्यात सरांचं फार मोलाचं योगदान राहिलेलं आहे. सरांकडून या साहित्याविषयी आम्हाला नक्कीच बहुमोल असं मार्गदर्शन मिळेल आणि सर आम्हाला ते करतीलच. खरोखरच असं आहे की गोव्यामध्ये बालसाहित्य लिहिणारे खूप कमी आहेत. पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या बालपणामध्ये फक्त निलिमा आंगले यांची 2 पुस्तकं होती, चंद्रकांत गावसे लिहायचे. आणि नंतर मी विचार केला, कारण माझ्याकडे मी मुळात शिक्षक आहे, त्या शिक्षकी पेशामध्ये आपल्याकडे अनेक मुलं भेटतात
आणि ती हसरी मुलं बघून मला वाटलं की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी लिहिलं पाहिजे. मुलांच्या भावभावनांचं प्रदर्शन आपण आपल्या साहित्यातून केलं पाहिजे. आणि बाल वाङ्मयाकडे मी वळलो, कारण माझं सतत वाचन मनन चिंतन हे चालू असतं आणि त्याच्यातून मी बालकासाठी कविता लिहित गेलो. आणि मी अनेक माझे बालकविता संग्रह झाले, बालकथा संग्रह झाले. आणि ह्या सगळ्या कविता संग्रहाला महाराष्ट्रातल्या मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. ही जमेची बाजू आहे, कारण गोमंतकातील साहित्यिकांना विशेष महाराष्ट्रात तेवढं हे नसतं, परंतु माझ्या अनेक कविता संग्रहाला, बालकविता संग्रहाला महाराष्ट्रातून पुरस्कार हे प्राप्त झाले. म्हणजे त्या धर्तीची कविता आहे, कारण मुख्य धारेतील जी कविता असते बाल साहित्याच्यामध्ये ती तिथं पोचली असं मला याचं समाधान वाटलं. कारण आपले नीलिमा आंगले यांची कविता किंवा चंद्रकांत गावस यांची कविता, आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, नंतर प्रश्न तुम्ही विचाराल, गोमंतक साहित्य सेवक मंडळाने कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळे घरामध्ये बंदिस्त होते त्यावेळेला मी विचार केला, या घरामध्ये बसलेल्या लेखकांना काहीतरी काम दिलं पाहिजे. हो, ह्याविषयीच मी सर विचारणार होते. तुम्ही सुरुवात केली तर त्यालाच अनुसरून मी माझा प्रश्न घेते, म्हणजे आम्हाला त्याच्याविषयी विस्तृत माहिती मिळेल. काय झालं, विचार प्रश्न विचार. तर गोमंत साहित्य सेवक मंडळातर्फे अनेक उपक्रम आयोजित केले जातात, ते तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर ह्या 5-6 वर्षात आम्हाला जाणवू लागलेले आहे. तर काव्यसंध्या असेल, आणि आता नव्यानं जो उदयाला आलेला कथा कविता वाचन, जो एक वेगळा उपक्रम आहे ज्यामध्ये लेखकांना काय म्हणतात व्यासपीठ मिळते, हे तुम्ही एक उचललेला चांगला उपक्रम आहे असं म्हणता येईल. तर गोमंत साहित्य सेवक मंडळातर्फे नवीन लेखकांना, कवयित्रींना हे व्यासपीठ देता, त्याविषयी आधी तुमचं खूप आभार आहेत. आणि त्याविषयी तुम्ही जास्त जे उपक्रम आहेत राबवले जातात त्याविषयी माहिती द्या. काय असतं की आपण संस्था घेतली हातात आणि खुर्चीवर बसलं म्हणून होत नाही, त्या खुर्चीला आपण दाद दिली पाहिजे. त्याच्यातर्फे विविध तऱ्हेचे उपक्रम आपण राबवले पाहिजे. कोविडच्या काळामध्ये मी एक विचार केला आणि आमच्या समितीला मी सगळ्यांना फोन केले, कारण बैठका घेता येत नव्हत्या पणजीमध्ये, आणि ऑनलाईन आम्ही सगळ्यांना बोललो मी की आपण काहीतरी लेखक तयार करूया. आणि मी सगळ्या पेपरला दिलं, कारण पत्रकार असल्यानं मी सगळ्या पेपरना वृत्त पाठवलं की नवीन बाल कविता लिहिण्यासाठी आणि बालकथा लिहिण्यासाठी तुम्ही आमच्याकडे कथा आणि कविता लिहा. तर ते म्हणाले आम्ही कधी लिहिलंच नाही. मग तुम्ही प्रयत्न करा ना, आपल्याकडे नवीन लेखक तयार झाले पाहिजे. आणि सगळ्यांनी घरात बसून ही कथा आणि कविता आमच्याकडे पाठवले, आणि त्यांचे आम्ही एक प्रातिनिधिक बाल कविता संग्रह छापला, आणि नंतर प्रातिनिधिक कथा संग्रह छापून घेतला. त्यानंतर सगळ्या लेखकांना एक चेतना मिळाली, त्यांच्यात उत्स्फूर्तपणे ते लिहू लागले, आणि अनेकाचे कविता संग्रह, बालकविता संग्रह प्रकाशित झाले. ही खूप जमेची बाजू आहे. बालकथा लिहू लागले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या 2-3 वर्षात दैनिक गोमंतकने एक बालकासाठी दिवाळी अंकामध्ये सदर सुरू केलं, आणि त्याच्यामध्ये काही जणांच्या कथा आणि कविता सुरू झाल्या. खूप आनंदाची गोष्ट की नवीन लिहिते होतात, ह्याचं मला खूप समाधान आहे की आपण काहीतरी एका संस्थेत बसलो, अध्यक्ष झालो, मग काहीतरी निर्मिती झाली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं म्हटलं की आमच्याकडून आलेले लेखक तयार झाले, कवी तयार झाले, ललित लेख लिहिणारे तयार झाले, ह्याचा खूप आनंद आहे. आणि असे लेखक तयार झाले पाहिजे, कवी तयार झाले पाहिजे. त्याच्यातच ह्या संस्थेचं यश आहे असं मला वाटलं. फक्त संस्था एखादी घेतली आपल्या हातात आणि काहीच काम केलं नाही, खुर्ची फक्त तापवून गेले, हे होता कामा नये, असा माझा हे प्रांजळपणे. आणि मला असं समाधान वाटलं की आमच्या या संस्थेमार्फत अनेकांना व्यासपीठ मिळालं आपण म्हटल्याप्रमाणे, आणि अनेक लेखक त्याच्यातून तयार झाले, अनेक कवी तयार झालेले, अनेक ललित लेखन करणारे लेखक तयार झाले. ही खूप समाधानाची गोष्ट आहे. आता आजच मला एकट्यानं फोन करून सांगितलं की तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे, कथा कविता मेळावा मासिक घेण्याचं, त्याच्यात ललित साहित्यसुद्धा आलं पाहिजे. मी म्हटलं अवश्य तेही करूया, म्हटलं निबंधसुद्धा आपण घेऊया, आणि प्रत्येकाला दर महिन्याला एक संधी देऊया, तेवढे लेखकाला उभारी येईल आणि ते लिहिते होतील. ह्याच्यातच खूप यशाचं गमक आहे असं मला वाटलं.
आणि या सगळ्याचाच विचार करता सरांना हे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कारण सरांचं व्यक्तिमत्वच एवढं आहे की केवडा जसा एका बंदिस्त ह्याच्यात असतो, पण त्याचा सुवास सुगंध सगळीकडे पसरतो आणि त्या कार्याची त्या वासाने लोक त्याच्याकडे जातात. तसंच सरांचं हे व्यक्तिमत्व आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही. सर हे बोरीसारख्या दुर्गम भागात राहून लहानाचे मोठे झालेले आहेत, म्हणजे बालपण त्यांचं तिथे गेलेलं आहे. सर पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांनी आताच सांगितल्याप्रमाणे अनेक चांगले विद्यार्थी घडवलेले आहे. तर सरांच्या लेखनात ग्रामीण जीवन आणि संस्कृती आणि समाज घटकांचं सुंदर प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. तर हे वास्तव लेखनासाठी सरांनी कसं काय साध्य केलं हे सरांकडून ऐकूया. खरं म्हणजे निसर्ग कवी आणि ज्यांना आपण गोमंतकीय मोठे कवी मानतो ते पद्मश्री कविवर्य बाबा बोरकर यांची निसर्ग कविता ज्या गावामध्ये स्फुरली तो परिसरच मला भावलेला आहे. त्या गावामध्ये मी राहतो, तिथलं नवदुर्गेचं मंदिर आणि तिथला परिसर, तिथून वाहणारे ओढे, नदी आणि 1250 फूट उंचीचा सिद्धनाथ पर्वत आणि ह्या पर्वतावर बारमाही वाहणारे जे तलाव आहेत त्या तलावाचं वर्णन बघितलं आणि तिथून वाहणारे नाले बघितलं की कोणाला काव्य स्फुरणार नाही, निबंध स्फुरणार नाही, कथा स्फुरणार नाही. तिथली प्रेमळ माणसं, तिथलं देवस्थानं, हा सगळा परिसर आहे तो तुम्हाला लिहिण्यास स्फूर्ती देणारा आहे असं मला वाटलं. आणि बाबा बोरकर यांच्या तोडीचं लेखन नसलं तरी त्यांच्याचप्रमाणे ग्रामीण जीवनाशी आपला स्पर्श करणारं आपण साहित्य लिहावं असं माझी पूर्वीपासूनची कल्पना होती आणि इच्छा होती. आणि त्याप्रमाणे मी इतर प्रौढासाठी कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, त्याचप्रमाणे बालकासाठी सुद्धा निसर्ग कविता, तिथली फळं आहेत, फुलं आहेत, लोक आहेत, लोककला आहेत, ह्या संबंधी मी सगळं लिहिण्याचा प्रयत्न केला. तिथला सिद्धनाथ पर्वत ह्याचं वर्णन माझ्या कवितामधून आलेलं आहे. तिथल्या माणसाचं चित्र मी उभं केलेलं आहे. आणि पत्रकार या नात्यानं मी काम करत असताना मी माणसं तिथली वाचली, हेरली आणि लोक कसे काय ह्याचं सगळं चित्रण माझ्या साहित्यात उमटलेलं आहे. सरांचा मगासपासून आपण बालकविताचा उल्लेख करतोय आणि सरही त्याविषयी समरसून बोलत आहेत. तर मला असं वाटतं की सरांनी एक छानशी बालकविता त्यांच्या आवडीची अर्थातच आम्हाला ऐकवावी, कारण कविता ही कवीच्या तोंडून त्याच्या मुखातून ऐकण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि आपण तो दर्शकांनी नक्कीच घेऊया असं वाटतंय. खरं म्हणजे माझ्या कविता ज्या आहेत मी वाचन करण्यापेक्षा माझी पुस्तकं सगळ्या शाळांमध्ये गेलेली आहेत आणि प्राथमिक शिक्षक वगैरे आहेत ते माझ्याबरोबर शिकलेले आहेत कॉलेजमध्ये वगैरे. ते जेव्हा मला फोन करतात की तुमची कविता आम्ही शिकवली, पुस्तकामधून वाचली आणि विद्यार्थ्यांना शिकवली. एखादं स्फूर्तिगीत आहे ते आम्ही 15 ऑगस्टला किंवा 19 डिसेंबरला किंवा 26 जानेवारीला आम्ही ते गाऊन दाखवलं, विद्यार्थी सादर करतो. ह्याच्यातून मला खरं म्हणजे ती लोकप्रियता आहे आणि कविता सादर करण्याची कला जी आहे ना ती लोकांपर्यंत गेलेली आहे. मी सांगण्याची गरजच नाही. आणि हे सगळं चित्र आहे ते माझ्या साहित्यातून उमटलेलं विद्यार्थ्यापर्यंत पोचतं ना, ह्याच्यात खरं म्हणजे विद्यार्थी घडतात. अनेक विद्यार्थी ज्यावेळेला मी शिक्षक असताना शिकवायचो त्यावेळेला मला विचारायचं, सर तुम्हाला एवढं ज्ञान कुठून मिळतं, कसं प्राप्त होतं? पण मी कधीच सांगितलेलं हे साहित्य माझं आहे म्हणून. मी त्यांना सांगायचं की कविता ही अशी असते, तशी असते आणि निसर्ग असा असतो, मुलं अशी खेळतात. आणि तुला सांगायचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मी ज्या कथा लिहिलेल्या आहेत बालकथा, त्या हायस्कूलच्या शिक्षक या नात्यानं मी विद्यार्थ्यामध्ये जे अनुभव घेतले त्या अनुभवाच्या अनुभूतीतून मी ते कथा लिहिलेल्या आहे. सगळं तंतोतंत वर्णन मी शाळेमध्ये घडणाऱ्या विद्यार्थ्यांचं केलेलं आहे. तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं म्हणजे कोणाला हसू येईल. एका मुख्याध्यापकाने म्हणजे आमच्यात एक उन्हाळ पोरगा रोज मस्ती करायचा, तर असा दरवाज्यावर उभा राहिला तर ह्याने बघितलं नाही, कामात दंग होते, जा म्हणाले बापाला घेऊन ये. तर हेडमास्टरच्या घर असं जवळच होतं. हा पोरगा गेला आणि हेडमास्टरच्या बापाला घेऊन आला सांगायचं म्हणजे. आणि एकदम गरमीचे दिवस होते, घामाघूम ते आले. अरे बघितलं, अरे काय केलं तू? नाही तुम्ही सांगितलं बापाला घेऊन ये म्हणून, हे का तुमच्या बापाला घेऊन आलो असे सांगणारी मुलं. पण आपण त्यांच्यावर त्यांचं मन दुखवायचं नाही. त्यांच्यावर कसे चांगले संस्कार होतील, विद्यार्थी चांगले घडतील ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझे अनेक अशा कथा आहेत की एका हेडमास्टरने, मुख्याध्यापकाने
विद्यार्थ्याच्या मस्ती करतो म्हणून गळ्यामध्ये एक पाटी घातली की मी उन्हाळक्या करणारा, मी मस्ती करणार आहे, आणि सगळ्या वर्गामध्ये फिरवला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून शाळा सोडली. अरे आणखी एका विद्यार्थ्याला तसंच केलं आणि कायमचे ते शाळा सोडून घरी राहिले. हा कशाचा द्योतक आहे की मुख्याध्यापक जरी शिकलेला असला पण त्याला तेवढा सारासार अभ्यास नव्हता म्हणून त्यांच्याकडून हे घडलेलं आहे. खरं म्हणजे ड्रॉपआउटची जी समस्या असते तर विद्यार्थ्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जर फिरवलं, त्याची जर अब्रू जर काढली वर्गामध्ये तर तो दुखावला जातो आणि शाळेकडे पाठ करतो. असे प्रकार मी बघितलेले आहे. तसं न होता किती जरी मस्ती केली तरी त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना विद्यार्थी घडवले पाहिजे याच्याकडे मी लक्ष देत होतो. उदाहरण द्यायचं तर मी आपल्याला असं सांगू इच्छितो की एक विद्यार्थिनी होती 7वीच्या वर्गामध्ये आणि खूप काही शिकत नव्हती, मस्ती करायची, फेल होणार होती. मग वार्षिक परीक्षा आणि मी तिला बोलून आणलं. तू म्हटलं बाप काय करतो, आई काय करते, तर ते बाकीच्या विद्यार्थ्यांनी म्हणाले त्याची तिला आई नाही, फक्त बाप आहे आणि भाऊ बहीण कोणी नाही. आता ही जर नापास झाली 7वीच्या वर्गात तर ती घरी राहणार आणि तिचं आयुष्यानंतर बर्बाद होणार. मुख्याध्यापकांना भेटलं, सर म्हटलं असं असं आहे, आपण त्याला पुश करूया, पुढे नेऊया, जबाबदारी तुम्ही घेता, मी घेतो म्हटलं. आणि असं करून करून ती 10वी पास झाली शेवटी आणि तिचं आयुष्य घडलं. ह्याच्यातच खरं समाधान आहे. खरा शिक्षक असतो हे असे संस्कार करतो. नाहीतर विद्यार्थ्यांना काहीतरी उलटसुलट बोलणं, ती शाळा सोडून जाणं हे काही योग्य नाही असं माझं शिक्षक या नात्यानं मत आहे. आणि अशा प्रकारे मी विद्यार्थी घडवलेले. माझ्याकडे शिकलेले विद्यार्थी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले आणि मी कॉन्व्हेंटमध्ये शिकवत असताना माझ्याकडून शिकलेले विद्यार्थी प्रिस्ट झालेले, जे आपण पादरी म्हणतो, ते झालेले आहे. आणि ते भेटतात आणि मला सर म्हणून हाक म्हणतात, त्यावेळेला खूप समाधान वाटतं की मी काहीतरी शिकवलं, जे संस्कार केले त्या संस्कारातून हे विद्यार्थी घडलेले आहेत. ते शिकतातच, परंतु आपण त्यांच्यावर चांगले संस्कार जर केले ना तर अडकून विद्यार्थी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही असं मला वाटलं. आपण जाऊ पण त्यांच्या मनामध्ये जो शिक्षक असतो तो कायमचा टिकून राहिलेला असतो. ह्याचे अनेक उदाहरणं आहेत. नक्कीच. मुलांना कसं घडवावं किंवा शिक्षक कसा असावा, त्याचं मन कसं कोमल असावं, मुलांचा विचार करून मुलांना पुढे घडवण्यात शिक्षकाचा किती मोलाचा वाटा असतो हे सरांच्या आता बोलण्यातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात नक्कीच आलं असेल. सरांनी दैनिक गोमंतकमध्ये गेली 46 वर्षे पत्रकारिता केलेली आहे. एक वेगळा असा ठसा त्यांनी उमटवलेला आहे पत्रकारिते क्षेत्रात. तर या वेगळ्या क्षेत्रात सरांचं योगदान कसं झालं आणि त्यांचे अनुभव कसे होते हेही ऐकूया. खरं म्हणजे मी बालपणामध्ये मी शाळेमध्ये शिकत असताना आमच्या शाळेमध्ये माधवराव गडकरी आलेले, त्यावेळी दैनिक गोमंतकचे संपादक होते. तर ते येणार हे सुगाव लागल्यावर मी आमच्या सरांना भंडावून चढलं. अनंत भाटे नावाचे शिक्षक होते. सर म्हटलं गडकरी आहेत कसं काय, मला वाटलं ते राम गणेश गडकरी वगैरे ते नाटकातले तलवारी वगैरे घेऊन, अरे बघ ना इथले असं कसं कपडे कसे असतात काय असतात. तर गडकरी आले आणि त्यांचं वक्तव्य बघितलं मी शाळेमध्ये आणि त्याच्यात मी भारावून गेलो आणि एकच विचार केला की आपण साहित्य वाचतो त्यावेळेला बालपण होतं आपलं, तर ह्या गडकऱ्याप्रमाणे आपण काहीतरी लिहितं झालं पाहिजे याच्या वृत्तपत्रामध्ये. नंतर कवी लेखक हे घडलं पाहिजे आणि शिक्षक बनलं पाहिजे, कारण आमच्याकडे आदर्श होता तो शिक्षक आमच्यासमोर रोजचा. तर शिक्षक बनलं पाहिजे आणि ह्या आयुष्यामध्ये तीनही घटना ज्या गोष्टी आहेत ते मी साध्य केले. शिक्षक बनलो, पत्रकार बनलो आणि लेखक बनलो. हे कसं घडलं की प्रामाणिक जर पत्रकार काम करेल ना तर त्याला कधी मरण नसतं. गेली 46 वर्ष मी दैनिक गोमंतकमध्ये काम करतो. तर तो कसा टिकून राहिलो, अनेक आले अनेक गेले. कोणत्याही आमिषाला पत्रकाराने बळी पडता कामा नये. मी ज्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला जातो त्यावेळेला माझ्या गाडीमध्ये माझं खाणं पिणं हे सगळं असतं. तिथलं पाण्याला सुद्धा मी स्पर्श करत नाही, चहा सोडाच. ज्या वेळेला आठवले, नारायण आठवले दैनिक गोमंतकचे संपादक होते, त्यावेळी त्यांनी मला बोलवलं, माझं बघितलं सगळं लिखाण वगैरे. तुम्ही उपसंपादक म्हणून या, सांगणं पाठवलं. तुम्हाला जो शिक्षक म्हणून पगार मिळतो त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त देऊ. नंतर घोरपडे म्हणून संपादक आले, त्यांनी बोलवलं. नंतर आणखी 2 संपादक आणि अलीकडच्या काळामध्ये आपले राजू नायक जे संपादक आहेत त्यांनी सुद्धा मला ऑफर दिली की तुम्ही इकडे डेस्कवर या म्हणून. खरं म्हणजे कशाचं द्योतक आहे तर माझ्या प्रामाणिकपणाचं.
आणि कुठचाही पत्रकार त्याची कोणत्याही आमिषाला बळी न पडता जर काम केलं तर तो आज समाजामध्ये नाव कमावू शकतो. आज आपण बघतो की अनेक जण बरबटलेले आपल्या दृष्टीत पडतात आणि राजकारणी लोक आहेत ती अशांना जवळ करतात आणि त्यांचा आपल्या कामासाठी वापर करून घेतात. वापरलं की नंतर त्यांना फेकून देतात. परंतु आम्ही कोणावर काही लिहिलं तर कोणी काही म्हणणार नाही, कारण आम्ही कशातच बरबटलेलो नाही. आमचे हातही क्लीन आहे, आमचं प्लेनही क्लीन आहे. हे पत्रकारितेत आम्ही दाखवून दिले. आणि अशी पत्रकारिता केली, तुम्ही लेख लिहा, बातम्या लिहा, इतर वार्तापत्र लिहा, काही लिहा, तुम्ही प्रामाणिकपणे जर लिहिलं ना तर लोक तुम्हाला मानतात. आणि उद्या सकाळी तो पत्रकार नसला तरीसुद्धा त्याचं नाव घेतात की अमुक चांगला पत्रकार म्हणून होऊन गेला आपल्या भागामध्ये. असं नाव कमावलं पाहिजे. नाहीतर अनेकांना वृत्तपत्रातून काढून टाकतात. जसे याच्या जेवणातील खडे काढतात बाजूला, तसे काढून बाजूला फेकतात ना, कोणी विचारतसुद्धा नाही नंतर. पण आपल्याला प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आणि वस्तुनिष्ठ जर आपण बातम्या वृत्तपत्रामध्ये छापल्या तर लोक तुम्हाला उचलून धरतात की अमुक ना कौतुक करतात, अमुकने बातमी दिली ना ती खरीच असणार. असा लोकांचा समज झाला पाहिजे. आणि तोच पत्रकार समाजाला वेगळी दिशा देतो, दिशा दाखवतो असं मला वाटतं. मी ज्या भागामध्ये काम करतो तिथलं माझे कोणाशी वैरत्व नाही आणि प्रत्येकाला पुढे आणण्याचं काम मी केलेलं आहे. आपण जसं साहित्य कला क्षेत्रामध्ये आपण करतो तसं वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना मी कोणताही भेदाभेद न करता सगळ्यांना स्फूर्ती देऊन पुढे आणण्याचं काम केलं आहे. या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक संस्था त्याच्यामधून उदयाला आलेल्या आहे. तुम्हाला सांगतो, एक प्रागतिक विचारमंच ही संस्था मी स्थापन केली, अध्यक्ष होतो. आता जयवंत आडपईकर हे त्याचे अध्यक्ष आहे. अनेक संमेलने त्याच्यामार्फत घेतली आणि त्या व्यासपीठावर अनेक लेखक तयार झाले. जसं गोमंतक साहित्य सहयोग मंडळाच्या कामातून जसे व्यासपीठावर लोक लेखक तयार झाले, त्याचप्रमाणे ही संस्था कार्य करते. अखिल गोमंतक पातळीवर ही सुद्धा ही पत्रकारितेचाच एक भाग आहे असं मला वाटतं. आदर्श पत्रकार किंवा पत्रकारिते क्षेत्रात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर हे सरांनी सांगितलेले 2 गुण नक्कीच प्रत्येकाने अंगी बाणवावेत. एक, निष्काम कार्य करावं आणि कसलीही अपेक्षा न ठेवता जे खरं असेल, सच्च असेल ते दर्शकांसमोर, प्रेक्षकांसमोर जर तुम्ही आणलं तर एक चांगला पत्रकार म्हणून तुम्ही टिकून राहू शकाल, असं ह्या सरांच्या बहुमूल्य मार्गदर्शनातून आपल्याला घेता येईल. सरांना मी असं विचारेन की पुरस्कार हे आपल्याला प्रेरणादायी नक्कीच असतात, पण ते आपल्याला भावी कारकिर्दीसाठी उपयोगी ठरतात का, की एक जबाबदारी, एक दडपण येतं? सर ह्याविषयी आपल्याला नक्कीच सखोल मार्गदर्शन किंवा माहिती देऊ शकतील, कारण सरांना सलग 2 वर्ष राजभाषा संचालनालयाचा यंदा मिळालेला पुरस्कार असेल किंवा गेल्या वर्षी कला संस्कृती खात्याचा मिळालेला पुरस्कार असेल, असे मानाचे 2 पुरस्कार सरांना मिळाल्यामुळे सरांचं जे मत असेल ते आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं असेल. खरं म्हणजे पुरस्काराने आपण भारावून जातो आणि आपल्यावर एक जबाबदारी पडते की आपलं लेखन आहे ते सकस असलं पाहिजे, आपलं कार्य असलं तर चांगलं असलं पाहिजे आणि त्या कार्यातून आपल्यावर जबाबदारी पडते की आपल्याला एवढा मोठा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ह्याच्यावर अलीकडे मला वाटतं महाराष्ट्रातला एक पुरस्कार प्राप्त झाला आणि त्या पुरस्काराने एवढा सगळ्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडली आणि ही जबाबदारी असते सकस साहित्य लिहिण्याची. तसंच आणखी एक बाजू असते की आम्ही अनेकांना पुढे काढतो, व्यासपीठ देतो, परंतु आपला शिडीसारखा ते लोक उपयोग करतात. जसं वापर झाला की नंतर मागवून आपली टीका करतात. अनेकदा मी नाराज होतो की बाबा आम्ही अनेकांना अमुक व्यासपीठ दिलं, अमुकांना अखिल भारतीय स्तरावर आपण व्यासपीठ दिलं, तिकडे पाठवलं संमेलनामध्ये. पूर्वी ना गोव्यातून एक कोणीतरी जायचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, परंतु मी अध्यक्ष झाल्यावर, उपाध्यक्ष झाल्यावर मी काय केलं की अनेकांना व्यासपीठ दिलं. दरवर्षी 4-4 लेखक मी तिकडे नेऊ लागलो आणि हे 4 लेखक ते व्यासपीठ गाजवू लागले आणि ह्या पुरस्कारातून आपल्याला स्फूर्ती मिळते. तसंच आपण ह्याच्यातच भारावून न जाता कोणीतरी विरोध केला ना, एखादं झाड असतं त्याला, समजा आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागतात, आंब्याच्या झाडावर त्यावेळी लोक दगड मारतात, पण ज्याला काही फळं नाही, फुलं नाही, अशावर कोणी दगड मारत नाही. जेवढी आपली कीर्ती होते तेवढे आपले दुश्मनही जास्त होतात. हे माझा अनुभव आहे. म्हणून पुरस्काराने कोणी भारावून जाऊ नये.
पण त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवावं आणि आणखी पुरस्कार मिळावे अशीच मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. नक्कीच सर. सरांच्या ह्या पुरस्काराने एक तर जबाबदारी वाढलेली आहे आणि आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही अधिक दुणावलेला आहे. तर सरांच्या आगामी योजना काय असतील हे मी सरांना विचारू इच्छिते. आगामी योजना म्हणजे माझं लिखाण हे सातत्यानं चालू असतं. आता म्हणजे 2-4 बालकथासंग्रह येणार आहेत. एक स्वातंत्र्य सेनानी जी शारदा सावयकर ही उपेक्षित आहे आणि ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलेलं आहे, त्यांच्यावरती मी पुस्तक लिहिलं आहे. ते माझं पुस्तक येणार आहे आणि खरोखरच एक गोमंतकीय स्वातंत्र्य सैनिकाचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे हे लिखाण करत असताना की सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यांचंही मी चित्रण केलेलं आहे. ते येईल. सातत्याने लिहित राहणं, हे हात जे आहे ते लिहिते राहणं हा माझा प्रयत्न असतो आणि माझ्यासारखं इतरांनी चांगलं दर्जेदार लिहावं असं मी अपेक्षा करतो. कारण दर्जेदार जर लिहिलं तर त्याची कोणीतरी दखल घेतो. नाहीतर काहीतरी पुस्तकं आली आणि नंतर 1-2 पुस्तकं झाल्यानंतर काही लिहिलंच नाही, तसं होता कामा नये. तर सातत्याने लिहिताना आपण दर्जेदार लिहिलं पाहिजे. त्याच्यासाठी वाचन, मनन, चिंतन हे महत्त्वाचं असतं. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की वाचन कोणी करतच नाही, फक्त लिहितात आणि पुस्तकाचे क्रमांक सांगतात. माझी 10 पुस्तकं झाली, 15 पुस्तकं झाली. ह्याच्यामध्ये काय नाही. आपण नवीन लेखकाची पुस्तकं वाचली पाहिजे आणि अनुभव घेतले पाहिजे आणि त्या अनुभवाच्या अनुभूतीतून आपण साहित्याची निर्मिती केली तरच आपल्याला समाजामध्ये मान मिळेल, किंमत मिळेल आणि कुठेतरी पुरस्कारासाठी आपला विचार होईल असं मला वाटतं. सरांविषयी सांगायचं झाल्यावर 2-3 पानावर मावणार नाही एवढे पुरस्कार, त्यांचे मानसन्मान असे आहेत. पण एक मी विशेष उल्लेख करायचा झाला तर त्यांचं सामाजिक साहित्य कार्य आणि सन्मानामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते माजी उपाध्यक्ष होते, गोमंत साहित्य सेवक मंडळ पणजीचे अध्यक्ष आहेत, प्रागतिक विचार मंचचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते सदस्यही आहेत, इन्स्टिट्यूट मिनेजिस प्रागांजाचे पणजीचे ते सदस्य आहेत, सदर फोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. असे सरांचं अध्यक्षपद असेल, सदस्यत्व असेल, ही यादी खूप मोठी आहे जी इथे 25 मिनिटाची किंवा अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात वाचून दाखवणं प्रेक्षकांसमोर आणणं शक्यच नाही आहे. कला पुरस्काराने सन्मानित झालेल्या सरांचा हा एवढा मोठा आविष्कारच म्हणता येईल, कारण आपण कलाविष्कार या कार्यक्रमाअंतर्गत सरांची मुलाखत घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. तर हा कलाविष्काराचा प्रकाशझोत एवढा झगमगाट आहे की आपले डोळे दिपून टाकणारे आहेत. तर सरांच्या भावी वाटचालीसाठी आणि त्यांच्या शिरपेचात असेच अनेक मानाचे पुरस्कार गोव्याचेच नाही तर पूर्ण भारत देशातून जेथे जिथे मानचे सन्मान मिळत असतील ते सरांना मिळत अशासाठी सुयश चिंतिते आणि गोवा दूरदर्शनच्या वतीने मी सरांचे इथे आल्याबद्दल आभार. धन्यवाद.